रेड्या खेळाचं जो प्रकरण झालं, सुरुवातीला ते प्रकरण पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या प्रकरणात आमदार साहेबांनी स्वतः पत्र दिलं त्यांना, शिवराम काळे साहेबांनी. मात्र त्या प्रकरणात ठाणेदाराची तात्पुरती बदली झाली. जो बीट जमादार होता त्याच्यावरही पाहिजे तशी कारवाई झालेली नाही आहे. कारवाई कधीपर्यंत होईल की होणारच नाही. आणि वरिष्ठ याच्यामध्ये लक्ष देण्यास कुठेतरी कमी पडले आहेत का वरिष्ठ स्तर? म्हणजे आमदाराच्या पत्राला पण केला युक्ती सन्माननीय आमदारांचा सन्मान राखून कोणत्याही आमदाराचा लोकप्रतिनिधीचा अनादर आणि अपमान होणार नाही. जर तसं झालं तर आम्ही मुख्यमंत्री महोदयाबद्दल कारवाई कधीपर्यंत होईल? पोलिसांना होईल, लवकरच होईल. आता बोलले एस पी साहेब, मला एस पी साहेब चर्चा केली. एस पी साहेब मेळघाटातील आदिवासींचे नेहमी स्थलांतरण होते, यावेळी त्यांचे स्थलांतरण होत आहे, त्यांच्यासाठी काही पायाभूत आमच्या मेळघाट आणि धारणी या भागामध्ये कोरकू समाज राहत असल्यामुळे स्वतंत्ररित्या ते आम्ही त्यांना पॅकेज देऊन त्यांचं पुनर्वसन कसं होईल, त्यांना रोजगार कसं मिळेल अशा प्रकारचं 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आयोजन नियोजन केलेलं आहे. लगेच आम्ही मायग्रेशन होणार नाही, स्थानांतर होणार नाही याची दक्षता आणि काळजी घेऊ. मेळघाटवर जो डाग लागलेला आहे कुपोषणाचा, तो मिटवण्यासाठी आपला काय विषय आहे? नाही, सध्या तर कुपोषणाचा विषय नाही. त्या दिवशी आम्ही अतिशय चांगली चर्चा झाली, म्हणजे कॉन्फरन्स झाली. IMA हॉलला आदिवासी समाजाच्या आजाराबाबत आरोग्य विभागाने घेतला होता. त्यामुळे आता काही कुपोषणाचा विषय राहिला नाही. आपण आपल्या सर्वांना विनंती आहे, सत्य असेल तरच नमूद करावं. असं सत्य विषय बरोबर आहे. गरोदर माता प्रकरण जो आहे, कुपोषित प्रकरण आपण जे म्हटलंय, मीडियाला जेव्हा माहिती मिळते अतिशय दुर्गम भागातील गरोदर मातांना सुद्धा रुग्णवाहिका तिथे पोहोचवल्या, लवकरात लवकर संपुष्ट जाण्याचे प्रयत्न. भाजप सरकार, आता काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा तेव्हा आक्षेप होता. भाजप सरकार आपण म्हणतायत, अंमलबजावणी होणार की नाही होणार, किंवा आपण 100% अंमलबजावणी. ही जे सगळं आदिवासी सबळीकरण ऍक्टसिटी ऍक्टच्या अनुषंगाने आपण जे बोललात त्याची सर्व चौकशी करून जर कदाचित बैठक झाली नसेल तर लवकरात लवकर जातीय प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या बाबत शहानिशा चौकशी करून त्वरित बैठक लावण्याचं विनंती करील. आयोजन चिखलदऱ्यातील रेटे खेळातील वृद्ध आदिवासी मुलीची धिंड प्रकरण आहे, आपण आढावा घेतला असेल, काय चौकशी आधी दिली आपण? मला आताच एस पी साहेबांनी हे दिलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की तात्काळ त्यांना अटक केलेलं आहे, परंतु कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहे. प्रशस्त भवन आहे, पण आदिवासी विभागात या ठिकाणी प्रशस्त भवन आहे. आज तुम्हाला स्वतःला समाज कल्याणचा आधार घ्यावा लागतो. भविष्यामध्ये जसं सामाजिक सभागृह आहे, समाज कल्याण डिपार्टमेंट, त्या धर्तीवर जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी एवढे पैसे खर्च करून बिरसा भवन प्रत्येक जिल्ह्यात उभं राहणार अशा प्रकारचं सुद्धा नियोजन झालेलं आहे. भेटलं सरकारकडून, या संदर्भात तुमची काय भूमिका? कोणतं सबलीकरण? सबळीकरण जे समजा बिरसा मुंडा, बिरसा मुंडा योजना 2 एकर आणि कोरडवाहू 4 एकर 20 वर्षात फक्त 2च वेळा सरकारने विकून दिला. त्या योजनेचा प्रसार आणि प्रचार कदाचित झाला नसेल, मागणी नसेल आली, परंतु भविष्यामध्ये आम्ही प्रसार प्रचार आदिवासी विभागाच्या विविध योजनेचा चांगला प्रसार आणि प्रचार करून शेवटच्या माणसापर्यंत योजना कशी पडेल यासाठी नियोजन केलं. सरकार निवडणुकांमध्ये येतं, 100% 15 दिवसाच्या आत, आज दौरा तिथेच होता, 15 दिवसाच्या आत मेळघाट आणि धारणी या दोन्ही तालुक्यामध्ये मी स्वतः आदिवासी विकास मंत्री म्हणून जाऊन मुक्कामही करेल आणि प्रवास करेल. त्याच्याबाबत तर माहिती आहे तुम्ही देशाच्या स्वातंत्र्यापासून अजूनपर्यंत 22 गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. वन विभाग नेहमी निश्चित त्या दिवशी करेंगे. अभी जल्दी मैंने आढ़ावा ले लिया, आज जल्दी से जल्दी वो शुरू करने वाले हैं. अगर आपको सबको एक बात बोलता, सर्व पत्रकार बांधव अतिशय मनापासून आज आम्ही एका शब्दावर आले. अतिशय दुःख वाटते एका बाबीचं.
आपण चांगल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपती मुर्मूजी अभिभाषण केल्यानंतर त्या अभिभाषणावर उत्तर जनजाती महिला आहे म्हणून काय झालं, त्या महिलेबद्दल काय बोलावं, बेचारी आहे, थकलेली आहे, बोर भाषण आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे एक आदिवासी महिलांचा अपमान करणं आहे. आपण सर्वांनी नोंद घ्यावं आणि तशा प्रकारचे आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये, लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हे दाखवावं की देशाची राष्ट्रपती जर जनजाती असेल, आदिवासी महिला असेल, तर तिचा त्या महिलेचा अपमान आणि अनादर अशा प्रकारचं जर कोणी करत असेल सभागृहामध्ये लोकसभेमध्ये, आपल्या सर्वांना माहित आहे लोकसभेमध्ये अशा प्रकारचं त्या महिलाचा जर अपमान करत असेल, गरीब आहे, बेचारी आहे, थकलेली आहे, बोर भाषण आहे, अशा प्रकारचं वाक्य वापरत असेल तर हा त्या महिलेचा संपूर्ण जगात देशातल्या महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे. अशा प्रकारची आदिवासी समाजाची नेमकी काय भूमिका आहे असं म्हणणाऱ्या विरोधात 100% आता आदिवासी साधा आहे बिचारा. नाही 100% आदिवासी समाजाने देशातल्या 10 कोटी आदिवासी बांधवांना निश्चय केलेला योग्य वेळी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खासे पारधी समाज सुद्धा आपल्या आदिवासी क्षेत्रामध्ये येतं, स्थलांतर होते, त्यांना हाकलण्यात येत आहे, तर रोजगाराचा प्रश्न अद्यापर्यंत मिटला नाही. भाजपा सरकारमुळे आपण आहात ते आता आदिवासी मंत्री आहात, अशी पारधी समाजाला न्याय मिळेल का, रोजगाराचा प्रश्न मिटेल का? आदिवासी समाजामध्ये येणारा जो आमचा पारधी समाज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांच्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र पॅकेज जाहीर केलेलं आहे. एकही व्यक्ती रोजगाराविना राहणार नाही, स्थानांतर होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशा प्रकारचं धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. वन हक्क कायद्या अंतर्गत सूचना दिल्या सर्व योजनेला आणि प्रशासनाला. वन हक्क जमिनी पट्ट्याच्या अनुषंगाने जो पात्र असेल त्यांना सामूहिक आणि वैयक्तिक वन हक्क दावे तात्काळ द्यावं. पुढच्या वेळेस जेव्हा 15 दिवसांनी येणार तेव्हा त्याचा आढावा घेईल. आदिवासींचं येणारं भविष्य नाही, आम्ही आता TRTच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारीच्या अनुषंगाने उत्तम सेंट्रल लायब्ररी जिल्ह्या ठिकाणी बनवणार आहे आणि स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करणार आहे. अशा प्रकारचं नियोजन. तुम्ही आता बोलले उत्तम शिक्षणाच्या सोयी आहे. 1 महिन्यापूर्वी इथे विद्यार्थी चिखलदऱ्याला पायी चालले होते कारण त्यांच्या वसतिगृहात सोयी सुविधा नाही आहे. तुम्ही जे विशेष ज्या शाळा आहेत तुमच्या स्पेशल शाळा, त्या शाळांना असे विद्यार्थी अशा शाळेत विद्यार्थी पाठवता ज्या शाळेचा निकृष्ट नामांकन आहे. आज आढावा घेतला असता सर्व PO आणि ATC ला सूचना केलेल्या आहे आदिवासी वसतिगृहामध्ये. आम्ही मग मुक्काम करणार कशाला जातो प्रत्येक जण, तिथं व्यवस्था कशी आहे, शौचालय आहे की नाही, पिण्याचं मुक्काम अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. तुम्ही त्या दिवशी सुधरेल आणि भविष्यात कसं राहील, एका दिवसात भविष्यात तसंच राहणार आहे. अनेक मंत्री भावना गौरीची शाळा आहे ते बहुतांश मेळघाटातील विद्यार्थी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांनी 100 दिवसाचा कृती आराखडा बनवला. त्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये आदिवासी विभागाचा सुद्धा एक भाग म्हणून आदिवासी विभागाच्या माध्यमातून 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नियोजन करून सादरीकरण केलं आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया आदिवासी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. प्रामुख्याने सांगतो आम्ही येणाऱ्या काळामध्ये 100 दिवसाच्या कृती आराखड्याचा एक भाग म्हणून या 100 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आयोग जाती आणि जमाती एक आयोग असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोग देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये गठीत होणार अनुसूचित जमाती आयोग महाराष्ट्राचा. सोबतच 181 आदिवासी शाळा आम्ही डिजिटल करणार आहे. डिजिटल
वसतिगृहामध्ये राहण्याची व्यवस्था कमी असल्यामुळे तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर आदिवासी महिला आणि मुली आणि मुलांसाठी वसतिगृहाची अद्ययावत व्यवस्था करणार आहे. जर जागा उपलब्ध झाल्या नाही तर विद्यापीठामध्ये मुला मुलींचे वसतिगृह उभारणार आणि त्या ठिकाणी मुला मुलींना राहण्याची व्यवस्था करणार, अशा प्रकारचा सुद्धा संकल्प आहे. एवढ्यावरच थांबला नाही आदिवासी विभाग. दिनांक 7 फरवरीला महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत त्या सर्व आदिवासी आश्रमशाळामध्ये लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, मंत्री, सचिव ती आदिवासी आश्रमशाळा दत्तक घेऊन दिनांक 7 तारखेला त्या आश्रमशाळेमध्ये मुक्काम करणार, अशा प्रकारचं सुद्धा आम्ही धोरण आखलेलं आहे. त्याची सुद्धा आम्ही अंमलबजावणी केली. त्यामुळे यानंतर मुला मुलींच्या वसतिगृहामध्ये होणारी अन्य जे आहे, डीबीटी असो, काय जे वेळोवेळी येणारे आदिवासीचे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी 100% आदिवासी विभाग सरसावलेला आहे. जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची कल्पना आहे, महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र धावणार आहे. सोबतच आदिवासी विभाग थांबणार नाही, धावत राहणार आहे, असं तुम्हाला सर्वांना आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद.